आजच्या डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार. पाकव्याप्त काश्मीर परत दे, पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका. भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात. शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज. नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात. दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य. 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केली. यात पाकिस्तानमधील 100हून अधिक दहशतवादी मारले. भारतीय लष्कराची माहिती. बहावलपूर आणि मुरीतके आमच्या निशाण्यावर होते. कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा. भारतीय सैन्याने सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी. पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली. पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले. डीजीएमओ पत्रकार परिषदेतून खुलासा. सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद. पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. भारतीय लष्कराची माहिती. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश. कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार. भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार. पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांचे भारत पुरावे देणार. पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार. सूत्रांची माहिती. धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसला टार्गेट केलं. भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त. यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान. भारतीय हवाई दलाची माहिती. शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं. 3ही दलप्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना. युद्धबंदी संदर्भात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची पश्चिम क्षेत्रातील सैन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. सीमा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर द्या, उपेंद्र द्विवेदींच्या सूचना. पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात. पंजाबच्या गुरुदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठक. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार. उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर. लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न. भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आशावादी. पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त. इगतपुरी शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस. इगतपुरीत बत्तीगुल. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ. वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात वीज कामगार 20 मे रोजी संपावर. राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार. दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी. जुलैमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4,000 घरांची लॉटरी काढली जाणार. सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असण्याची शक्यता. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण. नारायण राणे, नितेश राणे, अन्य नेतेही उपस्थित. 9 जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना शिवरायांच्या आयुष्याशी निगडीत स्थळांना भेट देता येणार.